प्रेम संपलं. एक प्रश्न विचारतो आमच्या जलालपूरच्या माता माऊल्या, सांगा ना माता माऊल्यांनो, तुम्हाला माहेरला जाऊ वाटतं का? जाऊ वाटतं? मला असं वाटतंय अशी एकही स्त्री नाही तिला माहेरात जाऊ वाटत नाही. प्रत्येक स्त्रीला माहेरात जाऊ वाटत. पण पुन्हा विचारतो, माहेरात जाऊ वाटतं, परंतु कुठपर्यंत जाऊ वाटतं? कुठपर्यंत जाऊ वाटतं? जोपर्यंत माहेरातली माय शिल्लक आहे तोपर्यंत माहेरात जाऊ वाटतं. बरं, आणि ज्या दिवशी माहेरातली माय गेली त्या दिवशी माहेरातलं प्रेम संपलं. ज्या दिवशी माहेरातली माय गेली त्या दिवशी माहेराचा प्रेमाचा समुद्र आटला. ज्या दिवशी माहेरातली माय गेली त्या दिवशी प्रेमाने कुवाळणारा तो पलट गेला. त्या दिवशी माहेरातलं प्रेम संपलं. दिवाळीच्या मुळा लेकी असावरी, दिवाळीला मुलीला माहेरात जावं वाटतं, पण माहेरात जाण्याचा आनंद तिथपर्यंत आहे जोपर्यंत माहेरातली माय शिल्लक आहे ना. 60 वर्षाची पोरगी असू द्या, 60 वर्षाची पोरगी असू द्या, आणि 60 वर्षाच्या पोरीची 80 वर्षाची म्हातारी माय असू द्या, पण 60 वर्षाची पोरगी येते हे कळालं 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईला. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईचं अंतकरण सलगडीत होतं, कंठ भरून येतो, डोळे भरून येतात, कंठ दाटून येतो. आणि 60 वर्षाची ठकू आणि हे कळलं की 80 वर्षाची म्हातारी माय बाजेवर झोपलेली असते. 80 वर्षाची म्हातारी माय बाजेवर झोपलेली असते. हातपाय थरथर कापतात, डोळ्याला दिसत नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, डोळ्यावर चष्मा तो बाजूला काढून टाकलेला. 80 वर्षाची म्हातारी माय बाजेवर झोपलेली आहे, चष्म्याची दांडी तुटलेली आहे, तिला दोरा बांधलेला आहे, एका हातात काठी आहे, ती बाजूला ठेवलेली काठी आहे. पण बाजेवर पडलेल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईला कळालं 60 वर्षाची पोरगी आली आहे. आली हे कळाल्या बरोबर खडबडून उठते 80 वर्षाची म्हातारी माय. हातपाय थरथर करतात, चेहऱ्याला सुरकुत्या पडलेल्या आहेत, शेजारचा चष्मा घेते ती माय, डोळ्याला लावते, बाजूची काठी एका हातात घेते, आणि 80 वर्षाची म्हातारी माय 60 वर्षाच्या पोरीच्या स्वागताला दारात येते. पण ऐका, ती माय डायरेक्ट दारात नाहीये, मग कुठे जाते हो? कुठे जाते? 80 वर्षाची म्हातारी माय अगोदर स्वयंपाक घरात जाते, आणि स्वयंपाक घरात जाऊन काय करते? स्वयंपाक घरात जाते, दुडीतला भाकरीचा चतकोर तुकडा घेते, एका हातात पाण्याचा तांब्या घेते, आणि 80 वर्षाची म्हातारी माय 60 वर्षाच्या पोरीच्या स्वागताला दारात येते. तिच्या अंगावरून तो भाकरीचा कोटका वळून टाकते, तिच्या पायावर पाण्यातलं त्या तांब्यातलं पाणी टाकते, तिला जवळ बसवते, तिच्या तोंडावरून हात फिरवते. आणि 80 वर्षाची म्हातारी माय आपल्या 60 वर्षाच्या पोरीला विचारते, बाई ठकू बरं आहे ना तुझं? सगळं चांगलं आहे ना? लेकरं बाळ चांगले आहेत ना? सुना वेळेवर जेवायला देतात ना? हिची खायची पंचायत असते, हिला वेळेवर जेवायला मिळत नाही, पण ही आपल्या मुलीला विचारते. काय कारण? त्याचं एकच कारण आहे, पगले सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं, क्योंकि वो देती है दुआ. ज्या दिवशी माहेरातली माय गेली त्या दिवशी माहेरातलं प्रेम संपलं, प्रेमाचा सागर आटला. मी तर म्हणतो ज्याच्या जीवनातली आई गेली त्याचं जीवनातलं प्रेम संपलं. नारदजी म्हणतात माझ्या जीवनातली आई गेली, आता माझं जीवन शुष्क झालं, पण काय करावं आता? आधार कोणाचा आहे? मला आठवण आली त्या संतांची. पुन्हा मी त्या संतांकडे गेलो, साधू संतांची सेवा करू लागलो. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, संतांची माझ्यावर कृपा झाली. तो जन्म माझा निघून गेला, भगवंताने कृपा केली. दुसरा जन्म ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो, आणि ब्रह्मदेवाने मला ही वीणा दिली.
देवदत्तां इमां विना स्वरब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम्. की मला देवदत्तां इमां विना ही विना दिली आणि ती विना वाजवत वाजवत मी देवाचं भजन करत फिरू लागलो. नारायणा 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 श्रीमन्नारायणा. त्याचा परिणाम त्या देवाच्या सगुण लीलेचं वर्णन केलं. तुम्ही सुद्धा त्या सगुण लीलेचं वर्णन करा आणि असा एखादा ग्रंथ लिहा. मग व्यास महाराज शम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये आले आणि आता ग्रंथ लिहिणार. पण आता हा ग्रंथ लिहावा, मी श्लोक सांगणार, पण एवढ्या स्पीडनं ग्रंथ लिहिल कोण? असं एकच एवढ्या स्पीडनं एकाच व्यक्तीची एकाच देवतेची लेखणी पडते. त्या देवतेला बोलवलं. ती देवता कोण? गणेशजी. गणपतीला बोलवलं, सांगितलं मी सांगतो तुम्ही लिहा. पण गणपतीने सांगितलं एवढा टाइम माझ्याकडे नाही, मी श्लोक लिहिणार, पण एवढ्या स्पीडनं लिहिणार, एवढ्या स्पीडनं लिहिणार, तेवढ्या स्पीडनं तुम्ही श्लोक सांगितले पाहिजे. आता नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, विशाल बुद्धी होती व्यासांची. व्यासांना सांगितलं हरकत नाही, 100 श्लोक सांगायचे आणि 100 श्लोक झाले की एक खूप अवघड श्लोक लिहायचा. आणि व्यासाने सांगितलं गणपती बाप्पाला, गणेशजी तुम्ही श्लोक लिहा, पण त्या श्लोकाचा अर्थ समजूनच लिहा. मग खूप श्लोक आला की अर्थ विचार करण्यात गणपतीचा वेळ जायचा. पुन्हा व्यासांनी 1000 श्लोक तयार करायचे. असे 18,000 श्लोक व्यास महाराजांनी तयार केले. आणि त्या 18,000 श्लोकांचं जे तयार झालं त्या ग्रंथाचं नाव काय? काय नाव?